आज आपण आपल्या मननाच्या सत्रामध्ये लुकृत शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि त्याचं दुसरं, तिसरं, 6वं आणि 7वं या वचनामधून अभ्यास करणार आहोत. आणि आपल्या लक्षात येईल ह्या वचनांमध्ये एक शताधिपती आहे. या वचनामध्ये जेव्हा आपण पहिल्या 1 पासून तर 10 पर्यंतची जी वचनं वाचली, तर इथे आपल्याला एक शताधिपती दिसतो. आणि या वचनाच्या सुरुवातीलाच म्हटलंय की तेव्हा एक कोणा शताधिपतीचा, तेव्हा कोणा एका शताधिपतीचा. म्हणजे तिथे शताधिपती भरपूर आहे. भरपूर आहे तिथे शताधिपती. पण हा एक शताधिपती जो आहे तो महत्वाचा आहे. आणि त्याचं कारण पुढे आपल्याला दिलेलं आहे. या शताधिपतीमध्ये काही खास गोष्टी आहेत. या शताधिपतीमध्ये काही विशेष गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसून येतील आणि आपल्याला समजून येतील. तिथे म्हटलेलं आहे की तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याचा आवडता दास असं म्हटलेलं आहे. या शताधिपतीमध्ये सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला कुठली दिसते ती म्हणजे त्याची असलेली प्रीती. प्रियांनो, आपण जेव्हा या वचनामध्ये पाहतो, या वचनामध्ये वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल एक शताधिपती ज्याच्याकडे कदाचित भरपूर दास असतील, एक शताधिपती ज्याच्याकडे कदाचित त्याच्या सेवेचाकरासाठी भरपूर लोक असतील, त्याच्या हाताखाली एक सैन्याची तुकडी आहे. शताधिपती म्हणजे त्यावेळी रोमी सैनिकांचा जो ज्या सैनिकांवरती जो अंमलदार म्हणतो आपण त्याला, तो तशा प्रकारचा एक अधिकारी आहे. हा अधिकारी ह्याच्या हाताखाली पुष्कळ सेवक, पुष्कळ दास आहे. पण तो हा जो दास आहे किंवा हा जो दास आहे याच्यावरती तो आजारी पडलेला आहे आणि ह्याच्याविषयी विनंती घेऊन तो यहुद्यांच्या वडिलांकडे गेलेला आहे की हा दास बरा व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या येशूकडे जा. याच्या मनामध्ये त्या दासाविषयीची प्रीती आपल्याला दिसून येते. आणि आपण नेहमी म्हणतो की प्रीती खरोखर खूप मोठी आहे. प्रीतीचा संदेश आपल्याला आपल्या प्रभूने दिलेला आहे. प्रीतीच्या गोष्टी आपण प्रभूकडनं शिकतो. आणि याच शताधिपतीकडनं ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की त्याचा दास आजारी आहे. दास आजारी आहे, तो कदाचित एखाद्या वैद्याला बोलू शकला असता. दास आजारी आहे, तो कदाचित त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकला असता. पण या आवडत्या दासाची विनंती घेऊन त्या यहुद्याच्या वडिलांकडे जाऊन तो त्यांना घेऊन जातो, म्हणतोय की तुम्ही येशूकडे जा आणि त्या येशूकडे त्याला जाऊन माझ्यासाठी विनंती करा. याच्यामध्ये जेव्हा आपण ह्या शताधिपतीच्या ह्या वागण्यामध्ये बघ पाहतो, जेव्हा आपण म्हणतो की खरोखर त्याच्यामध्ये एक आपल्याला प्रीती हा एक गुण दिसून येतो. प्रीती ही त्याच्यामध्ये दिसून येते. कदाचित मी जर शताधिपती असलो तर मी माझ्या दासाकरता हे केलं नसतं. कदाचित मी जर शताधिपती असलो, कदाचित मी यहुद्यांच्या वडिलांकडे गेलो नसतो, कारण ते दुसरे लोक आहेत, मी त्यांच्याबरोबर बोलायला नको होतं. पण आपल्या दासाकरता हा किती काकुळतीला आला असेल त्याचा विचार करा बरं. त्याच्या दासावर त्याची किती प्रीती असेल त्याचा विचार करा बरं. किती प्रीती त्याची त्याला त्या यहुद्यांच्या वडिलांकडे घेऊन गेली. आणि एकंदरीत याचा स्वभाव मला असं वाटतो की खूप चांगला असावं. कारण हे यहुद्याचे वडील मंडळी म्हणतात की हा आपल्या राष्ट्राकरता चांगला विचार करतो, त्याने सभागृह बांधून दिलेली आहेत. एकंदरीत हा चांगला मनुष्य आहे, खूप चांगला मनुष्य आहे. तो आहे सैनिक, तो त्या शंभरांच्या सैनिकाच्या तुकड्यांवरती तो अधिकारी आहे. पण त्याची प्रीती, त्याचं ते कोमल हृदय आपल्याला दाखवून देतं की खरोखर यामध्ये देखील प्रीती किती महत्वाचं काम करत आहे. आणि जेव्हा आपण पाहिलं की ही प्रीतीच महत्वाची आहे इथे, प्रियांनो, मला असं वाटतं, मी हे वचन वाचताना मला असं कळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या शताधिपतीकडे पाहत असेल आणि त्याला पहिलं काय दिसलं असेल तर प्रीती दिसली असेल. आणि शताधिपती प्रीतीचं प्रमाण देतो. आपला प्रभू देखील प्रीतीचं प्रमाण देतो आपल्याला. आपला प्रभू आपल्याला प्रीतीचं प्रमाण देतो. योहान 3:16 मध्ये आपण नेहमी वाचतो की त्याने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. आपल्या परमेश्वर पित्यानं आपल्यासाठी एकुलता एक पुत्र दिला. प्रभू म्हणतो की तुम्ही जर मित्र आहात, तर मित्रासाठी प्राण देणारा किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीसाठी प्राण देणारा मनुष्य निराळा, पण पाप्यांसाठी प्राण कोण देतो. पण ही प्रीतीचं प्रमाण इथे शताधिपती आपलं दाखवून देतो. आणि मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्तानं ते प्रीतीचं प्रमाण पाहिलंय, त्याला ते दिसलं. स्वतः यहुद्याची मंडळीचे जे वडील आहेत ते स्वतः येतात आणि त्याला म्हणतात की आपण ह्याच्यासाठी करावे अशा योग्यतेचा तो आहे, अशा योग्यतेचा तो आहे. प्रियानो, ही सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये, हीच परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये बघण्याचा प्रयत्न आपण करू की माझ्यामध्ये, मी तर प्रभूचा दास आहे, मी तर प्रभूचा सेवक आहे. कदाचित भरपूर जण होते, भरपूर जण असतील, पण प्रभूला दिसलेली ही प्रीती माझ्या ठाई आहे का? प्रभूला दिसलेली ही प्रीती
माझ्या ठाई असून ती मी व्यक्त करणं मला जमतं का, हे देखील आपल्याला या वचनामधून इथून शताधिपती दाखवून देत आहे. कारण तुमच्या आणि आमच्या प्रभूला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे प्रीती. कारण तो देखील तेवढीच करतो, तो किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतो. त्याच्या एवढी प्रीती कुणी करू शकत नाही. आणि ही प्रीती आपल्यावर आपला प्रभू जसा करतो, तसा प्रभूला कदाचित या शताधिपतीच्या आयुष्यामधनं देखील दिसली. त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जेव्हा वचनांमधनं पुढे जाऊ, तर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल, की प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेलेला आहे. 6व्या वचनामध्ये असं म्हटलंय, की तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला. हे जे यहुद्याची मंडळी आली होती, वडील मंडळी आली होती, ते वडील लोकांबरोबर येशू त्यांच्याबरोबर गेलेला आहे. पण तो घराजवळ येताच त्याने त्यांच्याकडे आपल्या मित्रास पाठवून त्याला म्हटले, की प्रभूजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. 7व्या वचनाचं आणखीन एक भाग मी वाचत आहे, पहिला भाग, की यामुळे यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानिले नाही. मगाशीच आपण वचनामधून जेव्हा पहिल्यांदाच लिहिलंय, की तिथे शताधिपती आहे किंवा त्याच्याकडे अधिकार आहे. तो एक मला माहिती आहे, आपण जेव्हा सरकारी अधिकारी पाहिले असतील, आपल्यामध्ये पुष्कळसे सरकारी अधिकारी पाहत असतील काही ना काहीतरी कारणाने. आपण कधी त्यांना बघितलंय का? किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादा काम करणारा एखादा कॉर्पोरेट ऑफिसर ज्याच्या हाताखाली मला माहित नाही, पण त्याच्या हाताखाली जर 100 लोक काम करणारे असतील, तर तुम्ही त्याला बघितलंय कधी जर ऑफिसमध्ये त्याच्या जाऊन तर तुम्हाला लक्षात येईल, ते खूप वेगळे असतात. मी जगातले लोक जेव्हा आपण पाहू, एखाद्याच्या हाताखाली जर 100 लोक असतील, तर कदाचित त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं हे खूप वेगळं असेल. मी जेव्हा ह्या शताधिपतीकडे पाहतो आणि जेव्हा तो म्हणतो प्रभूला, की तो स्वतःही गेला नाहीये. त्याने आपल्या मित्रांना पाठवून म्हटलंय, की प्रभूजी श्रम घेऊ नका. कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. आणि इथे मला एक आणखीन ह्या शताधिपतीचा गुण दिसून येतो, तो म्हणजे त्याची नम्रता. हा शताधिपती आहे. या शताधिपतीच्या अखत्यारीमध्ये, त्याच्या अधिकारामध्ये 100 लोक आहेत. त्याचे सेवक चाकर, त्याचं कुटुंब, इतर सर्वजण त्याचं ऐकत असतील, त्याच्या आज्ञा पाळत असतील. आणि तो म्हणतो देखील, की मी एखादा माणूस माझ्या स्वाधीन असलेला शिपाई, त्याला जेव्हा मी सांगतो, की उठ किंवा इकडे ये किंवा जा, तर तो तसा करतो. त्याचं ऐकतात. त्याचं ऐकणारे सर्व लोक आहेत त्याच्या खाली. पण इथे पुन्हा एकदा तो म्हणतो आणि पुन्हा एकदा तो नम्र होतो आणि त्याच्या नम्रतेचं उदाहरण म्हणजे तो सांगतो, की प्रभूजी तुम्ही श्रम घेऊ नका. तुम्ही माझ्या छपराखाली यावं. तुम्ही माझ्या छपराखाली यावं इतकी माझी योग्यता नाही. शताधिपतीचं हे बोलणं सुद्धा आपल्याला प्रियांनो किती भावून जातं. हा तो यहुदी नाहीये. हा अगदी रोमी शिपाई आहे किंवा रोमी आहे. पण ह्याचं त्या प्रभूविषयीचं जे मत किंवा प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं त्याच्याविषयी त्याला दिलेलं श्रेष्ठत्व हे सर्वात महत्वाचं आहे. या नम्र भावाने मला असं पुन्हा एकदा वाटतं, की प्रभू येशू ख्रिस्ताने जशी त्याची प्रीती पाहिली आणि प्रीती पाहून तो तसा त्यांच्याबरोबर आला, तर तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने इथे या व्यक्तीची किंवा या शताधिपतीची नम्रता देखील पाहिली असेल. अगदी नम्र भावाने हा प्रभूला सामोरा देखील जात नाहीये. कारण तो म्हणतो, प्रभू मी तुझ्या योग्यतेचाच नाहीये. मी अगदी प्रभू तू माझ्या छपराखाली यावं इतकी देखील माझी लायकी नाहीये. शताधिपतीचं घर कदाचित छोटं नसेल. जर त्याच्याकडे एवढे दास असतील, एवढं चाकर असेल, सैन्याची तुकडी आजूबाजूला असेल, तर मला असं वाटतं ह्याचं घर देखील खूप मोठं असेल की नाही. ते मोठं घर देखील तो म्हणतो, की माझं प्रभू तुझ्या लायकीचं नाहीये. त्यामध्ये तू म्हणजे ती माझं घराची ती लायकीच नाहीये, की तू इथे यावं. प्रियांनो, आज तुमच्या आणि आमच्या घरामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये देखील प्रभू आहे. पण प्रभूने जर त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून म्हणाला असेल प्रभू, की हा किती नम्र हृदयाचा माणूस आहे. हा किती नम्र माणूस आहे. नम्रता सहजी बघायला मिळत नाही कुणामध्ये. पण हा प्रीतीने भरलेला व्यक्ती आहे. हा शताधिपती एकदा अतिशय प्रीतीने भरलेला व्यक्ती आहे. या प्रीतीबरोबरच या शताधिपतीच्या या शताधिपतीच्या मनामध्ये या शताधिपतीच्या मनामध्ये अतिशय नम्रता अशी दडलेली आहे. जेव्हा शताधिपती त्या बाबतीत म्हणतो, की माझी योग्य मला विचार पडतो आणि माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो,
की खरंच शताधिपतीची योग्यता, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या, हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, हा मी आहे, खरंच माझी त्याच्याबद्दल त्याच्या बरोबरीची किंवा त्याने माझ्याकडे यावं ही माझी योग्यता होती का? मी त्या योग्यतेचा कधी होऊ शकलो का? कदाचित असं असेल किंवा असं आहे, की मी त्या योग्यतेचा कधीच नाहीये आणि कधीच नसणार आहे. पण माझी योग्यता माझ्या प्रभूने ठरवली. माझी योग्यता माझ्या प्रभूने ठरवली. कारण शताधिपतीची प्रीती पाहिली आणि प्रभू त्याच्याकडे चालायला लागला. शताधिपतीची नम्रता पाहिली आणि प्रभू आश्चर्यचकित झाला. हे दोन गुण आपण जेव्हा पाहतो, तेव्हा मला विशेष वाटतं, की ह्या दोन गुणांमध्ये हे जे प्रीती आहे, नम्रता आहे, ही एका शताधिपतीमध्ये, एका बाहेरच्या व्यक्तीमध्ये होती. आणि जसं आपण वचनात पाहिलं, तो कोणी एक असं म्हटलेलं आहे, इतर सर्वांमध्ये हा शताधिपती खरंच वेगळा होता. त्याचबरोबर आपण पुढे येतो आणि पुढच्या वचनामध्ये एक विशेष गोष्ट घडते आणि शताधिपती काय म्हणतो बरं? शताधिपती म्हणतो, की तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. ह्या दोन वचनांमधून जेव्हा आपण पाहिलं 6व्या आणि 7व्या वचनामधून विशेष करून प्रियांनो, तर आपल्या लक्षात येईल जो प्रीतीने भरलेला जो शताधिपती आहे, ज्याच्यामध्ये विशेष अशी नम्रता आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्याने सांगितलं, की तुम्ही शब्द बोला आणि माझा चाकर बरा होईल. प्रभू येशूचं श्रेष्ठत्व, प्रभू येशूचा मोठेपणा आपल्या आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट करणं किंवा त्याला आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये ते स्थान देणं, ही कितीतरी मोठी गोष्ट शताधिपती इथे दाखवून देतो आपल्याला. प्रभू येशूचं श्रेष्ठत्व हे त्याला कळलं. तो म्हणाला, की तुम्ही फक्त शब्द बोला, तुम्ही फक्त शब्द बोला आणि माझा चाकर बरा होईल. तुम्हाला माहितीये कफरनहुमामध्ये याच्या आधीच्या अध्यायांमध्ये आपण जर पाहिलं, तर तिथे आपल्याला दिसून येईल, की 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच तिथे 4थ्या अध्यायामध्ये 31व्या वचनामध्ये एका भूतग्रस्ताला प्रभू बरा करत आहे. मंडळीमध्ये, सभास्थानामध्ये तिथे बरं करत आहे. या व्यक्तीने ते सगळं ऐकलेलं आहे. ह्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला कदाचित त्या शिमोनाच्या सासूला बरं करताना देखील पाहिलं असेल. कफरनहुमातच आहेत ते. आणि हे सगळं होत असताना याने सर्व पाहिलेलं आहे. आता त्याला एक खात्री झालेली आहे, की माझ्या चाकराला जर कुणी बरं करू शकतं, तर तो म्हणजे फक्त प्रभू येशू ख्रिस्त बरा करू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त बरा करतो म्हणजे काय हो? तो म्हणतो, की तू फक्त बोल, तू फक्त शब्द बोल. किती तो प्रचंड विश्वास, किती तो प्रचंड प्रभूचं श्रेष्ठत्व त्याच्या मनामध्ये दाटून आहे. आणि या 3 गुणांमध्ये एक शताधिपती आपल्याला दिसतो. जर आपण पहिला गुण पाहिला शताधिपतीचा, तो म्हणजे प्रीती. दुसरं जी गोष्ट आपण पाहिली शताधिपतीमध्ये, ती म्हणजे आपण पाहिली की त्याची नम्रता. आणि तिसरी गोष्ट आपण जी पाहिली ती म्हणजे प्रभूचं श्रेष्ठत्व मान्य करणं. आता ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या त्या शताधिपतीच्या बाजूने पाहिल्या. आणि आपण हे पाहिलं की जो शताधिपती आहे तो ह्या सर्व गोष्टी तिथे दाखवत आहे. कोण आहे शताधिपती? तर हा एक यहुदेतर म्हणजे एक परराष्ट्रीय आहे. ह्या परराष्ट्रीयाला किंवा या परराष्ट्रीयामध्ये ह्या सर्व गोष्टी तिथे आपल्याला दिसत आहेत आणि प्रभू त्याच्यावरती आणि त्याच्या घरावरती तिथे कृपा करताना आपल्याला दिसतो. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूने पाहू या गोष्टी. तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय, तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की सॉरी 4थ्या वचनामध्ये, की त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. प्रभू येशूकडे येणारे लोक आणि त्याच्या समोर बसणारे लोक त्याला हे सांगत आहेत, यहूद्याच्या वडील मंडळीतले लोक, की एक व्यक्ती आहे, त्याचा एक चाकर आहे, तो आजारी आहे आणि तो जो मालक आहे, तो जो शताधिपती आहे, तो तुमच्याकडे विनंती करत आहे की तुम्ही या आणि तुम्ही त्याला बरं करा. ही त्याची विनंती आहे आणि विनंती घेऊन हे लोक त्याच्याकडे आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने ते ऐकलं. प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकलं आणि त्याच्याबरोबर हे देखील त्याने ऐकलं की हा जो आहे तो राष्ट्रावर प्रेम करणारा व्यक्ती आहे. राष्ट्रावर प्रेम करणारा व्यक्ती आहे. आणि प्रभूने ती प्रीती पाहून, प्रभूने ती प्रीती पाहिली, प्रभूने ती प्रीती समजली. कारण तुमचा आणि आमचा प्रभू ती प्रीती समजून घेणारा देव आहे. प्रियांनो, आपण जेव्हा मंडळीमध्ये एकमेकांबरोबर बसतो, आपल्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत
कदाचित तुमच्याकडे आमच्याकडे विनंती करणारे काही जण असतील. कदाचित तुमच्याकडे आमच्याकडे प्रार्थनेसाठी येणारे काही जण असतील. आपल्या मनामध्ये आम्ही हा विचार करावा की आम्ही त्यांची प्रार्थना घेऊन आमच्या प्रभूकडे जेव्हा जातो, आम्ही आमच्या प्रभूकडे जेव्हा जातो, तेव्हा आम्ही त्यांना हे सांगू शकतो की तो माणूस किती योग्यतेचा आहे प्रभू तुझ्यासाठी. कदाचित ती योग्यता मला मनुष्य म्हणून जी दिसते ती म्हणजे फक्त ही असेल, कारण यहुदी मंडळी मंडळी म्हणतात की तो राष्ट्रावर प्रेम करतो, तो सभास्नान बांधतो. त्यांना ती प्रीती दिसली. पण माझ्या प्रभूला जी प्रीती दिसली ती ही प्रीती दिसली की त्याने त्याच्या चाकरावर आणि त्याच्या दासावर प्रीती केलेली आहे. कदाचित त्याने मी म्हणतो ना, मला जर कुणाचं सांगायचं असेल तर मी माझ्या कंपनीमध्ये खालच्या व्यक्तीचं रेकमेंडेशन नाही करणार. मी माझ्या वरच्या व्यक्तीचं जास्त रेकमेंडेशन करेन. मी त्याला त्याला काही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करेन. कारण तो माझ्या जवळचा वाटेल मला. पण इथे त्याचा दास, त्याचा चाकर, ही प्रीती माझ्या प्रभूने पाहिली. आणि प्रभू आपली हीच प्रीती पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याने देखील तीच प्रीती केली. त्याने साधी प्रीती केली नाही आपल्यावर. जसं दासावर प्रीती केली, जसं शताधिपती दासावर प्रीती करतो, तसं तुम्ही आणि आम्ही कोण होतो? ज्यांच्यावर प्रभूने प्रीती केली. तुमच्यावर आमच्यावर प्रीती करणं म्हणजे त्याने काय केलं? तर त्याने सरळ सरळ त्या वधस्तंभावरती आपले प्राण दिले. त्याने फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती प्राण दिलंच नाही, पण तिथे जाऊपर्यंत जेवढी शिक्षा सहन करता येते मनुष्य देहाला तेवढी केली. गेतसमेन बागेमध्ये जेव्हा आपण प्रभूची प्रार्थना ऐकतो, जेव्हा प्रभूची आपण प्रार्थना ऐकतो, त्या प्रार्थनेमध्ये प्रभू म्हणतो की होय तो हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. होय तो हा प्याला माझपासून टळून जाऊ दे. पण प्रभू पित्या, जशी तुझी इच्छा आहे तसंच होऊ दे. ही प्रीती आहे. या प्रीतीचं उदाहरण आणि प्रभूला ठाऊक आहे की हे होणार आहे. या प्रीतीचं उदाहरण प्रभू त्या शताधिपतीमध्ये बघतो. प्रियांनो, हा शताधिपती पुढे येतो आणि तो नम्रतेने बोलतो, तुमच्या आमच्या प्रभूने काय पाहिलं? तर प्रभूजी तो म्हणतो की येशू त्यांच्याबरोबर गेला. तुम्ही मला सांगा, येशूला माहित नसेल का तो बोलल्यानंतर तो चाकर बरा होऊ शकतो म्हणून? येशूला ठाऊक आहे चांगलं. तुमच्या आमच्या प्रभूला ठाऊक आहे की तो फक्त बोलायचंय त्याला आणि तो बोलल्यानंतर तो चाकर बराच होणार आहे. प्रभू येशूला त्याच्या घरातनं निघून त्या शताधिपतीच्या घरी जाण्याची काही गरज नव्हती. पण प्रभू निघाला. जसा तो तुम्हाला आणि आम्हाला आमचं त्रास, आमचं दुःख पाहून तो स्वर्गामधून खाली आला. त्या भूतलावरती आला. ती त्याची प्रीती, ते त्याची नम्रता. आणि तो आला आणि तो अगदी नम्र होऊन इथे या भूतलावर राहिला. त्याची नम्रता, त्याची नम्रता, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आपण पत्रांमधून पाहतो की तो स्वर्गात होता, तो भूतलावर आला, दास म्हणून जगला आणि दास म्हणूनच तो त्या पापी मनुष्य म्हणून अगदी खालचं मरण त्याने त्या वधस्तंभावरती सहन केलं. मला असं वाटतं की तुमच्या आमच्या प्रभूने ही नम्रता त्या शताधिपतीमध्ये देखील पाहिली आणि तो त्याच्याकडे गेला आणि ही नम्रताच त्याला तिथपर्यंत घेऊन गेली. शेवटी आपण प्रभूबद्दल पाहतो की तिथे म्हटलंय की तो म्हणतो की तुम्ही शब्द बोला. माझ्या प्रभूने हे पाहिलं असेल की हा विश्वास जो आहे, कारण प्रभू वचनामध्ये म्हणतो, 9व्या वचनामध्ये, या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले. का बरं आश्चर्य वाटलं असेल येशूला? ज्या यहुद्यांकडे, ज्या स्वकीयांकडे तो आला, त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. ते त्याला चिन्ह मागत होते. पण हा शताधिपती, हा दुसरा, हा परकीय, हा त्याला म्हणतो की तुम्ही फक्त शब्द बोला. शब्द बोला आणि माझा दास जो आहे तो बरा होऊन जाईल. मला बरा झालेला दास बघायचा. आणि प्रभू म्हणतो तिथे की तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला की मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलातही आढळला नाही. इस्रायलातही आढळला नाही. यानो, हाच विश्वास प्रभूने पाहिला. तुमच्या आणि आमच्या बघण्यामध्ये आणि माझ्या प्रभूच्या बघण्यामध्ये खूप फरक आहे. माझा प्रभू जेव्हा बघतो तेव्हा तो प्रीतीने भरलेलं एक अंतःकरण बघतो. माझा प्रभू जेव्हा बघतो तेव्हा तो एक नम्र झालेला दास बघतो. माझा प्रभू जेव्हा बघतो तो तुमचं ऐश्वर्य नाही तर तुमचा विश्वास बघतो. प्रभूला फक्त शब्द बोलायचा आहे आणि शब्द बोलून तो सगळं काही करू शकतो. हाच शब्द बोलून दास बरा करण्याचं सोडावं. तुमच्या आणि आमच्या प्रभूने शब्दाने तर सृष्टी निर्माण केलेली आहे. आमच्या प्रभूने ही अखंड सृष्टी निर्माण करून हा सर्व मनुष्य तयार केलेला आहे.
आणि प्रियानो, आपण त्या प्रभूवरती विश्वास ठेवणं हे त्या योग्यतेचाच तो आहे. आणि होय, त्याच्याबरोबर बोलणं, त्याच्याबरोबर चालणं याची लायकी पात्रता माझी नाही, पण प्रभूने मला ती देखील लाभू दिली. आणि आपल्या प्रभूला आपण मनापासून धन्यवाद देऊ प्रियानो. आज ह्या शताधिपतीच्या जीवनामधनं आपल्याला त्याने ह्या विशेष गोष्टी दाखवल्या. मला राहून राहून ह्या गोष्टी वाटतात की खूप गरजेच्या आहेत एका विश्वासणाऱ्याच्या आयुष्यामध्ये. कारण तुमच्या आमच्या प्रभूने आम्हाला प्रीती दाखवून दिलेली आहे, नम्रता दाखवून दिलेली आहे आणि त्याने विश्वास कसा ठेवावा हे देखील दाखवून ठेवलाय. कारण जेव्हा प्रभू भूतलावरती आला, तो फक्त प्रीतीने जगला. जेव्हा प्रभू भूतलावरती होता, त्याने फक्त नम्रता त्याची दाखवली. त्याने पिलाताला देखील उलट उत्तर केलं नाही. ही नम्रता त्याने तिथे दाखवली. आणि त्याचबरोबर प्रियांनो, आपण पाहतो की तो विश्वासाने, अगदी विश्वासाने त्याने आपला देह आपल्या पित्याच्या हाती सोपून दिला. आणि अगदी विश्वासानं त्या वधस्तंभावरती त्याने आपल्यासाठी प्राण दिला. आणि त्याच विश्वासाने तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. आणि त्याच विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरवलं गेलो. प्रियांनो, ही त्याची कृपा, हे त्याचे आशीर्वाद आपल्या सर्वांना या विश्वासाच्या द्वारेच लाभलेले आहेत. आज शताधिपतीच्या जीवनामधनं आपण पुन्हा एक संदेश घेऊ. आपण शताधिपतीच्या आयुष्यातनं 3 गोष्टी पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये कशा इम्प्लिमेंट करता येतील ते पाहू. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, सुरुवात आहे. अजूनही कुठे आपल्याकडे त्या गोष्टींची सुरुवात झाली नसेल, अजूनही कुठे आपण या गोष्टींना प्रभूला कुठे दुर्लक्ष केलं असेल, तर मला असं वाटतं की आपण नक्कीच या गोष्टींची सुरुवात करायला हरकत नाही. आपण सर्वात आधी प्रीतीपासूनच सुरुवात करूया. आपण आपल्या आयुष्यामध्ये एकमेकांबरोबर प्रीती दाखवण्यासाठी सुरुवात करूया. मला माहित नाही किती नम्र आपल्याला होता येईल, कारण मनुष्य खरंच किती नम्र होऊ शकतो याचं मला उदाहरणच ठाऊक नाही, कारण ते उदाहरण माझ्यासमोर फक्त प्रभू आहे. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करू की मला माझ्या नम्रतेने मी माझ्या प्रभूला दाखवून देईल की प्रभू, मी तुझा दास आहे. आणि मी खरंच माझ्या विश्वासाने माझ्या प्रभूला दाखवून देईल की हा वर्ष पूर्ण प्रभू, मी जसं 2025 घालवलं तसंच माझं हे 2026 देखील तुझ्या आशीर्वादामध्ये, तुझ्या विश्वासात प्रभू जाऊ दे. आणि देवबाप आपल्याला ही सर्व वचनं आपल्या आयुष्यामध्ये चालवण्यासाठी, समजण्यासाठी मदत करू. थँक्यू.